आकाशवाणी पुणे. प्राची गावस्कर सादर करत आहे विशेष बातमीपत्र कोरोना महाराष्ट्र. ठळक बातम्या. राज्यात कोविड-19चे निम्मे रुग्ण पुणे, ठाणे आणि मुंबईतले. सर्वाधिक रुग्ण पुण्यात, पण सर्वाधिक मृत्यू मुंबईत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू. कार्यपद्धती निश्चित झाल्यावर राज्यातील सिनेमागृह सुरू करण्याबाबत विचार करू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. आणि टाळेबंदीच्या काळात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचे अभिनव उपक्रम. आता सविस्तर बातम्या. राज्यात उपचार सुरू असलेले कोविड-19चे सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात असून त्या खालोखाल ठाणे जिल्ह्याचा क्रमांक लागतो. मुंबई आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे जिल्ह्यात सध्या 40,364, ठाणे जिल्ह्यात 30,229 तर मुंबईत 22,255 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. संपूर्ण राज्यात मिळून सध्या 1,92,459 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी जवळ निम्मे रुग्ण पुणे, मुंबई आणि ठाण्यातच आहेत. आतापर्यंतच्या एकंदर बाधितांपैकी निम्मे रुग्ण पुणे, मुंबई आणि ठाण्यातलेच आहेत. ही संख्याही पुण्यातच सर्वाधिक आहे. त्या खालोखाल मुंबई आणि ठाण्याचा क्रमांक लागतो. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 3,20,681 बाधित आढळले असून मुंबईत ही संख्या 2,36,621 तर ठाण्यात 2,09,123 इतकी आहे. राज्यात कालपर्यंत एकंदर 15,64,615 कोरोना बाधित आढळले आहेत. एकंदर बाधितांची आणि उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या पुण्यात सर्वाधिक असली तरी राज्यात कोविड-19मुळे सर्वाधिक 9,601 रुग्ण मुंबईत दगावले आहेत. पुण्यात आतापर्यंत या रोगामुळे 6,358 रुग्णांचा तर ठाण्यात 5,295 रुग्णांचा मृत्यू झाला. संपूर्ण राज्यात कोविड-19नं दगावलेल्यांची संख्या 41,196 आहे. राज्यभरातले कोविड-19चे 13,30,483 रुग्ण आतापर्यंत बरे झालेत. काल 13,714 रुग्ण बरे झाले तर 10,226 नवे रुग्ण आढळले. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 85.4% असून चाचण्यांमध्ये कोरोनाबाधित आढळण्याचं प्रमाण 19.77% आहे. राज्यातला कोविड-19चा मृत्यूदर आता 2.63% झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसंच संक्रमितांची संख्या कमी करण्यासाठी राज्यात राबवण्यात येणाऱ्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा दुसरा टप्पा कालपासून सुरू झाला. या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील यवत इथं जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत झाला. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोरोनाबाधित रुग्ण कमी झाले असल्याचं सांगतानाच कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांची साथ मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनाचं संक्रमण थांबवण्यासाठी सर्वांनी आरोग्य पथकाला सहकार्य करावं. सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता, मास्कचा वापर, सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा आणि या मोहिमेसाठी योगदान द्यावं असं आवाहन देशमुख यांनी यावेळी केलं. बुलडाणा जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ कोलवड इथून करण्यात आला. जिल्हाधिकारी एस राममूर्ती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुख राजन यांच्या कुटुंबांची तपासणी करून प्रत्यक्षरित्या अभियानाला सुरुवात झाली. हे विशेष बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोरोना विषाणू संसर्गाविषयी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. विविध क्षेत्रातले नामवंत या मोहिमेत सहभागी होत लोकजागर घडवून आणत आहेत. ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनीही काल मास्क लावा, हात चेहरा स्वच्छ धुवा, सुरक्षित अंतर राखा आणि स्वतःसोबत कुटुंबातील लोकांची काळजी घ्या असं आवाहन केलं. नमस्कार, मी श्रीधर सुधीर फडके. आपणा सर्वांना माहिती आहे की आपल्या देशात आणि जगभरात एक विचित्र परिस्थिती उद्भवलेली आहे आणि या परिस्थितीवर मात करण्यासाठी म्हणून आपलं केंद्र सरकार, राज्य सरकार वेगवेगळे उपाय योजत आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या संस्था देखील त्यासाठी म्हणून चांगलं काम करीत आहेत. आणि या निमित्ताने आपल्या केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने एक विनंती सर्व नागरिकांना केलेली आहे. ती विनंती मी आपणास करत आहे. ते म्हणजे सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्क वापरावेत आणि त्याचप्रमाणे आपले हात
स्वच्छ धुवावेत, आपला चेहरा स्वच्छ धुवावा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण सुरक्षित राहावं याची भरपूर काळजी घ्यावी. आपल्या कुटुंबातील सर्वांची काळजी घ्यावी, आपला जो परिसर आहे त्यातील सर्व नागरिकांची काळजी घ्यावी आणि आपण सुरक्षित सर्व राहू अशी एक प्रतिज्ञा घ्यावी. हे सर्व त्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या पाळून मी आपल्याला सर्वांना परत विनंती करतो, या आपण कृपया पाळाव्यात. मनापासून शुभेच्छा. कोरोना साथीत हात धुण्याचं महत्व किती आहे ते वेगळं सांगायला नको. काल तर जागतिक हात धुवा दिवस होता. या दिवसाचं औचित्य साधून आगळे वेगळे उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणावर लोकजागर घडवून आणण्याची संधी स्थानिक प्रशासनाला होती. प्रत्यक्षात काय झालं ते सांगणारा हा वृत्तांत. हात धुवा दिनाच्या ज्या काही तुरळक बातम्या हाती आल्या आहेत त्या बघता या दिनानिमित्त एकतर फारसं काही झालेलं दिसत नाही किंवा झालेही असतील कार्यक्रम तर त्यांची फारशी दखल घेतली गेल्याचं दिसत नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दरवर्षी हा हात धुवा दिन साजरा करण्यात येतो. यंदा कोरोना संक्रमणामुळे सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर योग्य शारीरिक अंतर राखून आणि मास्क लावून हा दिवस साजरा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 12 ग्रामपंचायतीत या हात धुवा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सरपंच, ग्रामसेवक आणि स्वच्छाग्रहींनी गावातील घराघरात जाऊन हात धुण्याच्या प्रात्यक्षिकासह स्वच्छतेचा संदेश दिला. उस्मानाबाद जिल्ह्यात आंबेजवळगा इथं जिल्हा परिषद अध्यक्षांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. गावकऱ्यांना हात धुण्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं आणि साबण आणि मास्कही वाटण्यात आले. अशा काही बातम्याच हाती आल्या आहेत. समाज माध्यमातून मात्र जनसामान्यांनी हात धुण्याचा चांगलाच जागर केलेला दिसला. आकाशवाणी बातम्यांसाठी मंजिरी गानू, पुणे. राज्यातील सिनेमागृह सुरू करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागानं पुढाकार घेऊन याबाबत आदर्श कार्यपद्धती तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृह सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितलं. कोविड-19मुळे राज्यातील सिनेमागृह गेल्या 6 महिन्यांपासून अधिक काळ बंद असून या अनुषंगानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मल्टिप्लेक्स आणि सिनेमागृह मालकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. जगभरात काही देशांमध्ये कोविड-19चा संसर्ग वाढल्यानं युरोप, ऑस्ट्रेलिया, स्वीडन यासारख्या ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करावा लागला. हिवाळ्यात कोविड-19चा प्रादुर्भाव वाढू शकतो असा इशारा देण्यात आल्यानं आपल्याला काळजीपूर्वक पुढे जायचं आहे असं त्यांनी या चर्चेत बोलताना सांगितलं. टाळेबंदीच्या काळात कौटुंबिक हिंसाचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली. या पार्श्वभूमीवर महिलांचं समुपदेशन आणि सक्षमीकरण तसंच मुलांच्या प्रबोधनासाठी काही अभिनव उपक्रम राबवण्याचं पुणे महानगरपालिकेनं ठरवलं आहे. काय आहेत हे उपक्रम ते सांगणारा हा वृत्तांत. बोला मनातलं, भन्नाट शाळा आणि बेडसाईड केअर गिव्हर्स ही नावं आहेत पुणे महापालिका राबवणार असलेल्या अभिनव उपक्रमांची. बोला मनातलं या उपक्रमात समुपदेशकांच्या मार्फत महिलांचं समुपदेशन करण्यात येणार आहे. भन्नाट शाळा उपक्रमांतर्गत महापालिका शाळातील इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी श्राव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये स्त्रियांवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर समाजातील महिलांप्रती महिलांची योग्य प्रतिष्ठेची मानसिकता घडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. बेडसाईड केअर गिव्हर्स या उपक्रमामुळे तर 9वी ते 12वी पास नापास मुलींना 3 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर रोजगार उपलब्ध होईल. महिला सक्षमीकरणाचं हे उद्दिष्ट साधतानाच एकट्या राहणाऱ्या वृद्धांना, रुग्णांना यातून दिवसभर काळजी घेणाऱ्या प्रशिक्षित मदतनीस मिळतील. यासंबंधीच्या प्रस्तावाला महापालिकेच्या महिला बालकल्याण विभागानं मंजुरी दिल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी काल दिली. शिवराज सणस, आकाशवाणी बातम्यांसाठी, पुणे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात कोविड-19चे निम्मे रुग्ण पुणे, ठाणे आणि मुंबईतले. सर्वाधिक रुग्ण पुण्यात पण सर्वाधिक मृत्यू मुंबईत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू. कार्यपद्धती निश्चित झाल्यावर राज्यातील सिनेमागृह सुरू करण्याबाबत विचार करू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. आणि टाळेबंदीच्या काळात कौटुंबिक हिंसाचारांच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचे अभिनव उपक्रम. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं. पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.